मुंबईत अजून देखील अनधिकृत बांधकामाचा सिलसिला सुरू आहे. मुंब्रा नाही, मुंबईच्या बाहेर मुंब्रा करू नका. जिथे हे बांधकाम पाडलं जातंय ते गाव शीळ आहे. ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतं. ती लोक माझीच आहेत. महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे. कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे. पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते मुंब्रा म्हणून दाखवू नका. ते मुंब्रा नाही, ते शीळ आहे. ते दिवा भागात येतं. त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका. हे शीळ आहे, शीळ. त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या. ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या. ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या. त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या. बस कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करू नका. काही अधिकृत इमारती देखील बनतात, पण एनओसी ओसी दिली जात नाही महापालिका. शील्ड टायगरवर कारवाई होते. शील्ड टायगरवर कारवाई होते, बाकी ठिकाणी कारवाई होत नाही. आयुक्त आमचं म्हणणंच ते ना 17 बिल्डिंग एका रात्रीत उभे राहिलं. इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती 5 किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर लावा चौकशी. किती इमारती चालू आहेत बघा. प्रश्न हा नाही. प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग इमारती उभ्या राहिल्या कशा. लोकप्रतिनिधी बोंबळतो करत. अहो हे चालू आहे. प्लिंथला थांबवा ना. बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब बिचारे नागरिक आहे. आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. सोनं नाणं सगळं घाण ठेवून घर घेतात. घराचं छप्पर ही लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. मुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे. माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे. माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे. याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण. तुम्ही काय तुमची गावं आहेत काही? मी पण दूरच्या गावांना तुमचे आई वडील तुम्हाला घेऊन आले. आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता. त्याच्यातनं पोटा पाण्याला लागतात. कोणाची हौस नाही. इलिगल मध्ये राहायची कोणालाही हौस नाही. कोणालाही सांगितलं नाही इलिगल मध्ये राहतो का इथे राहतो या दोस्तीमध्ये. तो म्हणजे दोस्तीमध्ये राहतो. परवडला पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे. हा प्रश्न गंभीर आहे. याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इथल्याच बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या. या बिल्डिंग घेतं कोण घरं. गरिबांना का आलेली बांधकामामध्ये जावं लागतं. या गरिबीचा गैरफायदा कोण घेतं. हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. याची उत्तरं शोधूया ना. असं देखील समोर आलेलं आहे. अधिकाऱ्यांना काय याच्यात कधी गेलेलो नाही. माझा याच्याशी कधी संबंध आलेला नाही. इलिगल बिल्डिंगच्या विरोधात मी पहिल्यांदा होतो 30-35 वर्षापूर्वी. आजही आहे आणि मरेपर्यंत मी नसेल. पण परिस्थिती कधी कधी मला शांत बसवते आणि असं काय त्याला काय साहेब, अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता जसं DCR आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल, तर त्या नीतीमध्ये राज्य सरकारने कुठं ना कुठं धोरणात्मक बदल केले पाहिजे. गरिबांना परवडतील अशा प्रकारे घरं बनवण्याची नीती बनवली पाहिजे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की सरकारचा कायदा आहे. कायदा जबाबदारी निश्चित केलेली आहे. ते अनधिकृत बांधकामांची जबाबदारी कोणावर आहे. त्या जबाबदारीनुसार कारवाई करा. साहेब शेवटमध्ये सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे आदेश आहेत की कुठलंही घर पाडण्यात येऊ नये, कुठलंही बांधकाम तोडण्यात येऊ नये. ही पावसाळ्यात कारवाई होते तर महापालिका हायकोर्टाला ते सांगू कसं शकत नाही. याच्यामध्ये एक मानवी दृष्टिकोनातला, मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातला एक आदेश आहे की 1 जून नंतर 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळा असल्याकारणाने कोणालाही बेघर करण्यात येऊ नये. झोपडीही पाडू नये असं सरकार, म्हणजे असे आदेश आहेत. सुप्रीम कोर्टाचे वगैरे जजमेंट्स आहेत त्याच्यावर. मला वाटतं की कोर्टाकडे सहानुभूतीपूर्वक कोणीतरी ऍप्लिकेशन करावं लागेल. कोर्टाला विनंती करावी लागेल की पावसाळा जाऊ द्या. तोपर्यंत तिथे राहणाऱ्यांनीही दुसरी घरं शोधण्याचाही त्यांना वेळ मिळेल. अचानक काल सकाळपासून कारवाई सुरू झाली. ज्यांनी आता मलाही फोन आले. शेवटी लोकांचे प्रत्येकाला फोन केले त्यांनी. काल रात्री इथल्याही लोकप्रतिनिधीला लोक जाऊन भेटली. सगळ्यांना भेटतात. शेवटी गरीब जेव्हा घरातनं बाहेर काढला जातो तेव्हा तो 10 दरवाजे तुंडाळतो. त्याच्यावर मी आज सकाळी इथल्या पाणी प्रश्नासाठी, ह्या बिल्डिंगच्या पाणी प्रश्नासाठी आलो होतो. लोकांनी मला पकडलं. करू काय शकतो. उच्च न्यायालयाच्या आदेशापुढे आम्ही सगळे हतबल आहोत. ठीक आहे, थँक्यू. या प्रश्नाच्या खोलावर जाऊया ना.
ह्या आत्ता जिथे बांधकाम होत आहे त्याच्या बाजूबाजूला 200 बिल्डिंगची कामं चालू आहेत. 200 बिल्डिंगची सरकार त्याच्याकडे बघणार आहे.